हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विजय शिवतारेंची बारामतीतनं माघार, शिंदे फडणवीसांकडनं गुंजवणी योजनेचं पाणी पुरंदरला देण्याचं आश्वासन। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलं, 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही, भाजप मनसे युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढणार, जागा वाढतील पण कमी होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची माहिती। मला माहिती नसताना दिल्लीतनंच माझ्या नावाचा प्रस्ताव आला, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट, महायुतीनं सांगितल्यास निवडणूक लढवणार, नाशिक लोकसभा लढण्याचे भुजबळांकडनं संकेत। मी पुण्यातनं लोकसभा लढणारच, अपक्ष लढणार, मराठा समाज मला मदत करेल, जरांगे पाटील संध्याकाळी भूमिका घेतील, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। राजू शेट्टींनी हातकणंगलेमधनं मशाल चिन्हावरती लढावं तरच पाठिंबा, ठाकरे गटाची अट, अन्यथा हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार। माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या, मी पक्ष सोडणार नाही, अंबादास दानवेंकडनं स्पष्ट, तर दानवेंशी आमचा संपर्क नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातील लोक भाजपमध्ये येणार, वाट पहा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान। धक्क्यावर धक्के बसतील पण 4 जूनला ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल, फडणवीसांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। निलेश लंके आपले नगरचे उमेदवार, हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे, अनेक आमदार आमच्या संपर्कात, रोहित पवारांचं वक्तव्य। उमेदवारी घोषित नसताना शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंकडनं प्रचाराला सुरुवात, नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतलं दर्शन। पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार, मुंबईतील कार्यालयातनं उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। अमरावती लोकसभा निवडणुकीतनं शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची माघार, अडसूळ प्रहारच्या दिनेश बुब यांना पाठिंबा देणार। महादेव जानकर परभणीतनं महायुतीचे अधिकृत उमेदवार, जानकर 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। रामटेकमधनं शंकर चहांदे वंचितचे अधिकृत उमेदवार, किशोर गजभिये अपक्ष लढणार, गजभियेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसकडनं दबाव। ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीतेंसह चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा समावेश। हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये नाराजी, उमेदवार निवडताना कार्यकर्त्यांचा विचार करा, अन्यथा सगळीकडे स्फोट होईल, माजी खासदार शिवाजीराव माने यांचा निशाणा। नागपुरात नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान, 2088 बूथवर भाजपकडनं अभियान सुरू। साताऱ्यातील वाईमध्ये बगाड यात्रेचा उत्साह, राज्यभरातून लाखो भाविक बगाड यात्रेला बावधनमध्ये उपस्थित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।